नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नाव कमवणे सोपं असतं, मात्र तब्बल 194 वर्ष ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत तो अधिक वृद्धिंगत करणे हीच PNGच्या यशाची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी काढले. विश्वास, शुद्धता आणि दर्जेदार दागिन्यांची 194 वर्षाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या सांगलीतील प्रसिद्ध मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ म्हणजेच PNG ज्वेलर्स यांच्या नव्या शाखेचा शुभारंभ उरण ईश्वरपूर येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. सांगलीत 1832 मध्ये सुरू झालेली ही सुवर्ण परंपरा आजही ग्राहकांच्या विश्वासाचा मजबूत आधार ठरले. बदलत्या काळानुसार आधुनिकता स्वीकारत पारंपरिक विश्वास आणि दर्जाची वीण कायम ठेवत PNGने उरण ईश्वरपूरमध्ये नवे पाऊल टाकले. 194 वर्षाचा विश्वास, आधुनिक दागिन्यांची आकर्षक दुनिया आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेचा संकल्प घेऊन ही शाखा ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले. या नव्या शाखेचे ग्राहकांकडून उत्स्फूर्त असं स्वागत होईल असा विश्वासही आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, श्यामराव पाटील, शहाजी पाटील, CB पाटील, जयराज पाटील, गणेश गाडगीळ यांच्यासह गाडगीळ परिवारातील सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्राहक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आम्हाला नेहमीच आनंद आहे. सुधीरदादा यांच्याकडं आमच्या नगराध्यक्षांनी तक्रार केली, हे खरं आहे की 194 वर्ष तुम्ही कुठे होता, आमच्या ईश्वरपूरमध्ये का आला नाही. मला वाटतं की नाव बदलल्यानंतर त्यांनी ईश्वरपूरला यायचा निर्णय घेतलेला दिसतोय. विनोदाचा भाग सोडून द्या, पण 200 वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो सगळ्यात, आता ह्याच्यानंतरही आणखीन 2-3 दुकानं निघतील पुढच्या 6 वर्षात, पण 200 वर्षाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण या, आम्ही तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवतो. तुम्ही ठेवण्यापेक्षा आम्हीच ठेवतो तुमच्यासाठी, त्याशिवाय तुम्ही येणार नाही. पण ईश्वरपूर परिसरातले ग्राहक हे चौकस आहेत. शेतकरी हाच बेस असल्यामुळं, कष्टाचे पैसे असल्यामुळं जे काही पैसे खर्च करू ते अतिशय विश्वासार्ह सोनाराकडेच जाऊन खरेदी करायचं, ही मानसिकता इथली आहे. आणि म्हणून पुरुषोत्तम नारायण गाडगीळ हे नाव पुढच्या 2-4 वर्षात या वाळवे तालुक्यात, शिराळा तालुक्यात घराघरापर्यंत पोचेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. एखादं काम सातत्याने केलं की काय होतं हे उदाहरण आहे. कुठलाही ब्रँड सतत 1832 साली सराफ कट्ट्यात सुरू केलेलं दुकान, भाड्यानं घेतलेलं ते आता त्यांनी विकत घेतलं, तेव्हापासून हा प्रवास आहे. म्हणजे किती वर्ष झाली आणि या व्यवसाय सोडून दुसरं काहीच केलं नाही. जर काही या घरानं दुसरं काही वहिनी केलं असेल तर विधानसभेला उभं राहण्याचं काम केलं, बाकी काही केलं नाही. म्हणजे बाकी फक्त हाच व्यवसाय. हे मोठं काम आहे आणि चॅलेंजिंग काम आहे. आणि कॉम्पिटिशन एवढी आहे की आज ज्या मुलीचा फोटो इथं आहे, तिच्या गळ्यात जे दागिने आहेत, अजून 6 महिन्याने 4 महिन्याने दुसरा फोटो लावावा लागतो नव्या सेटसह, नव्या डिझाईनसह. हे कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन हा आता सगळ्याच क्षेत्रात आहे, पण त्या कॉम्पिटिशनला पुरून उरण्याचं काम PNGनं आजपर्यंत केलं आहे. आणि म्हणून आज त्यांचं स्वागत करण्यासाठी ईश्वरपूरकर फार मोठ्या संख्येनं इथं तुम्ही सगळे आलात. आपण सगळेच या सगळ्यात विश्वासार्ह असणाऱ्या सराफाकडे, ज्वेलरीकडे आपण सतत आपुलकीने पाहाल. या निमित्तानं माननीय नगराध्यक्ष साहेबांना सगळ्यांच्याच बाजूने विनंती करतो की व्यवसाय वाढायचा असेल तर रस्ते बिस्ते चांगले पाहिजेत. संग्राम, तुम्ही, सचिन, तुम्ही सगळे नगरपालिकेत सगळे काम करताय, एवढा रस्ता चांगला डांबरी करून द्या आणि इथे येणाऱ्या माणसाला
इथे येणाऱ्या माणसाला विना म्हणजे कुठलाही त्रास नव्हता, माणूस आला तर लवकर परचेस होतं. त्यामुळं खरेदी करायची मूड राहतो. नाहीतर इकडं तिकडं असं गाडी होत आली तर तो मूड जातो. त्यामुळे चांगला रस्ता हा लवकर नगराध्यक्ष साहेब तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुरुषोत्तम नारायण गाडगे यांचं या शहरामध्ये या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करतो. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला उभा राहण्याचं काम आम्ही सगळेजण करू. आज ज्या विश्वासाने लोकांची सेवा तुम्ही करताय तोच विश्वास गणेश गाडगीळ यांनी सहकारी क्षेत्रात निर्माण केलेला आहे. गणेश गाडगीळ यांनी एक अतिशय सुंदर अडचणीत असणारी बँक ताब्यात घेऊन आता पुन्हा उर्वरित ते दोघं बाजूला बसले. आज आमची ही ईश्वरपुरातली शाखा ही 16वी शाखा आहे. आमचा आता कर्नाटक आणि सांगली जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पण आपण विस्तार करतो आहे. आणि या उद्घाटनासाठी आलेले सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आमच्या ह्या विश्वासार्ह पेढीवर आपण यावं. आपल्याला चांगली तिथं सर्व्हिस मिळेल, चांगले दागिने मिळतील आणि आपलं समाधान होईल याची खात्री देतो. आता साहेबांनी बोलले की राजकारणात साहेब खरं मी आज सगळ्यांना सांगतो की तुमच्यामुळे मी आलो. मला तिथं आणायला हे कारणीभूत आहेत. मी राजकारणाच्या आधी बसून ते मला बरोबर घेऊन जातात. मग हळूहळू मला त्यांनी कालमंत्र दिला आणि मी ह्याच्यात पडलो. त्यामुळं त्यांना आता बोलायला वाव नाही की मी राजकारणात का आलो. तसं गणेशरावांचंही आहे. त्यांनी बँकेला वाहून घेतलं आणि ते आता साहेब म्हटले तसं ही बँक या तोट्यातनं नफ्यात आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यावर त्यांचे संचालकही आहेत. अशा तऱ्हेनं आज आपल्या साहेबांचं आपल्याला सहकार्य मिळणारच आहेत. राहुल दादा पण आमचे आहेत, त्यांचंही सहकार्य मिळणार आहे. आपले नगराध्यक्ष, मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि यापुढं ईश्वरपूरमध्ये आमचा व्यवसाय चांगला भरभराट होईल आपल्याला खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.